नाशिक विभागात उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक यांच्यामार्फत नाशिकमध्ये शेतकऱ्यांना व्यासपीठ देण्यासह द्राक्ष उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नाशिकची प्रसिद्धी व प्रचार करण्यासाठी शनिवार रविवार दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल एमराल्ड पार्कर ग्रीन व्ह्यू हॉटेल येथे दुसरा नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल 2024 होणार असून त्याद्वारे ताजी द्राक्ष खरेदी करण्यासह द्राक्ष बागांना भेटी तसेच द्राक्षाच्या विविध जाती बघण्याची संधी, त्याचबरोबर नाशिकमधील काही प्रसिद्ध वायनरींना भेट देता येणार आहे. ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात द्राक्ष शेती, द्राक्ष हार्वेस्टिंग, द्राक्षाच्या विविध जाती, आधुनिक पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन तसेच पॅकेजिंग बघता येणार आहे. तसेच द्राक्षावर प्रोसेसिंग करून तयार केलेले विविध पेय पदार्थ तसेच वाईन टेस्ट घेण्याची संधी भेटणार आहे. तसेच द्राक्ष खरेदीसह आकर्षक खेळ आणि लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टची व विविध खाद्य चाखण्यासाठी पर्वणी नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहे. यावर्षी सलग दुसऱ्यांदा पर्यटन संचालनालयामार्फत हा महोत्सव होत असल्यामुळे नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महोत्सवाला मिळत आहे. नाशिकमधील प्रसिद्ध द्राक्षांचे ब्रँडिंग करण्यास कृषी पर्यटनास चालना देण्यासाठी नाशिक द्राक्ष पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त संख्येने या फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. वेळ सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत. आयोजित कार्यक्रम द्राक्ष प्रदर्शन, द्राक्ष मार्केट, बेस्ट द्राक्ष स्पर्धा, वाईन आणि डाईन प्रदर्शन, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बरंच काही. नमस्कार, मी मधुमती सरदेसाई, उपसंचालक पर्यटन नाशिक विभाग. यावर्षी नाशिकमध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीने ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 या 2 दिवशी हे फेस्टिवल आपण नाशिकमध्ये हॉटेल एमराल्ड पार्क जे आहे त्या परिसरामध्ये आयोजित करणार आहोत. तर हे 2 दिवसीय फेस्टिवलमध्ये आपण विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जे आहे ते आपण एक टूर आयोजित केलेली आहे. त्याचं नाव आहे एक्सप्लोर नाशिक ग्रेप हार्वेस्ट टूर. तर ह्या टूरमध्ये आपण जे सहभागी होणार आहेत त्यांना बसवंत हनी पार्क, त्याच्यानंतर लोणवाडी चोपडे ग्रेप पॅकिंग हाऊस, त्याच्यानंतर निफा वायनरी या ठिकाणी त्यांना तिथे नेणार आहोत आणि ह्या विविध ठिकाणांचं आपण त्यांना माहिती देणार आहोत. म्हणजे द्राक्षाशी संबंधित जी काही ठिकाणं आहेत तर द्राक्षाचे जे मळे असतील ते, त्याच्यानंतर द्राक्षाचं काही तोडणीमध्ये त्या लोकांना त्याचा अनुभव घ्यायचा असेल, त्याच्यानंतर द्राक्षाचं जे पॅकेजिंग केलं जाईल आणि शिवाय द्राक्षाचं प्रोसेसिंग, वायनरी या ठिकाणी आपण त्यांना व्हिजिट करणार आहोत. तर ही एक टूर झाली आणि त्याच्यानंतर 25 तारखेला दुसरी पण एक टूर आपण आयोजित करत आहोत. तर या टूरमध्ये सर्वांना माहितीच आहे की दिंडोरी तालुक्यात मोहाडी इथे सह्याद्री फार्म्स आहे. तर सह्याद्री फार्म्सला त्या दिवशी आपण व्हिजिट आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर तिथेच जवळ शँडॉन वायनरी आहे. तर ह्या 2 ठिकाणी आपण 25 तारखेला ही टूर आयोजित केलेली आहे. म्हणजे द्राक्ष आणि द्राक्षाशी संबंधित ही जी काही सर्व ठिकाणं आहेत त्याची नाशिककरांना आणि बाहेरच्या पर्यटकांना देखील माहिती व्हावी या दृष्टीने आम्ही या टूर आयोजित केल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जे हॉटेल एमराल्ड पार्क आहे तर तिथे द्राक्षाच्या विविध व्हरायटीचं प्रदर्शन आणि त्याच्याबरोबर विक्रीसुद्धा ठेवलेली आहे. तर एक 24 स्टॉल्स आपण तिथे लावणार आहोत आणि या स्टॉल्सच्या माध्यमातून आपण द्राक्षांची विक्री तिथे ठेवणार आहोत. शक्यतो सवलतीच्या दरामध्ये ही विक्री केली जाईल याची आम्ही काळजी घेत आहोत. आणि त्याचबरोबर द्राक्षाच्या ज्या विविध व्हरायटीज आहेत तर त्याची आपण स्पर्धासुद्धा तिथे आयोजित करणार आहोत. तर ज्या सर्वात चांगल्या व्हरायटीज असतील त्यांना तिथे बक्षीस पण दिलं जाणार आहे. आणि या व्यतिरिक्त तिथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसुद्धा असणार आहे. तर हे 2 दिवसाचा असा एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि ह्या महोत्सवाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी म्हणून आपण 23 तारखेला नाशिक सायकलिस्टच्या वतीने एक सायकल रॅली आयोजित केलेली आहे, जी शहराच्या विविध ठिकाणातून जॉगिंग पार्क्स किंवा या ठिकाणी भेट देतील आणि त्या माध्यमातून नाशिककरांना ह्या फेस्टिवलची माहिती होणार आहे. आणि याच्यातून मी सर्व नाशिककरांना आणि बाहेरच्या देखील पर्यटकांना आवाहन करते की या 2 दिवसीय फेस्टिवलमध्ये त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि द्राक्षाच्या विविध
व्हरायटीजची माहिती करून घ्यावी, त्यांच्या चांगल्या व्हरायटीजची तिथे खरेदी देखील करावी आणि या ज्या विविध टूर आम्ही आयोजित केलेले आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावे. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी आदिती पेंढारीसह यतीन फडोळ, नाशिक.